अजितदादांनी जे जवळपास किती 11 अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांनी जी काही जबाबदारी पार पाडली, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, महाराष्ट्राची जी प्रगती झाली त्याच्यामध्ये अजितदादांचा देखील सिंहाचा वाटा आहे। शेवटी काम करणारा कार्यकर्ता, काम करणारा माणूस, सर्वसामान्य लोकांच्या दुःखामध्ये आपलं दुःख पाहणारा माणूस, या राज्याला पुढे नेणारा, या राज्याच्या प्रगतीमध्ये मोठा सहभाग असलेला आणि अतिशय म्हणजे ते जर राजकारणी झाले नसते तर उत्तम ते इंजिनियर झाले असते, कारण एवढं बारीक लक्ष त्यांचं प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक याच्यावर असायचं आणि अगदी सडेतोडपणे आपले मुद्दे मांडून मोकळे व्हायचे। आणि म्हणूनच त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आज सगळ्या महाराष्ट्राला भावलेला आहे आणि म्हणून दादा हे नाव सगळ्यांच्या तोंडी आजही आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या कामाची पोचपावती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। या निवडणुकीमध्ये मगाशी मी म्हणालो आणि सुनेत्रा वहिनी देखील या ठिकाणी आपण दुःख सहन करून ही सगळी जबाबदारी आपण अंगावर घेतलेली आहे आणि आपण समर्थपणे ते पेलताय। अगदी सुरुवातीपासूनच आपण पाहिलं की प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजेरी लावताय, आपली जबाबदारी ओळखून। या बावनकुळे साहेब या, तुमच्यासाठी मी थोडं वाढवत होतो आणि म्हणून मी आज आपल्या महायुतीच्या उमेदवार सुनेता वहिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये गाफील राहता कामा नये। बिनविरोध झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही, निवडणूक लढायची असेल तर आपण जिंकणारच आहोत, त्याच्यात कुठलाही दुमत नाही, परंतु कुणी गाफील राहू नका। निवडणूक ही निवडणुकी सारखीच आपल्याला लढवायची आहे। सगळ्यांनी दिवस रात्र मेहनत करून आतापर्यंतच्या इतिहासातले सगळे रेकॉर्ड मोडून टाकायचे आहेत, सगळे विक्रम आपण मोडायचे आहेत, हीच विनंती आपल्याला मी करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय शिंदे साहेब। खरं तर मी व्यासपीठाची बारामती पोटनिवडणूक होते आणि इथे राष्ट्रवादीचा मेळावा हा सुरू आहे। दादांच्या निधनाने राज्य शोकसागरात बुडालं असं शिंदे म्हणाले।